जरा आँख में भर लो पानी. भारत चीन युद्धात शहीद झालेल्या जवानांसाठी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 1962 साली हे देशभक्तीपर गीत गाऊन निधड्या छातीच्या जवानांच्या बलिदानाची आठवण सारा देशवासियांना करून दिली. त्यांच्यासाठी लता दीदींनी म्हटलेल्या गाण्याने देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याही डोळ्यात घळाघळा अश्रू ओघळू लागले. बेटी तूने मुझे रुला दिया. पंडितजींचे हे एकच वाक्य गाण्याच्या हेलावून सोडणाऱ्या अर्थपूर्ण शब्दांची आणि लता दीदींच्या स्वरांची अफाट ताकद सांगून गेले. अत्यंत सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या विश्वविख्यात प्रतिभावंत गायिका, भारतीय चित्रपट संगीतातील युगप्रवर्तक व सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका म्हणून त्यांचा लौकिक सर्वदूर पसरलेला आहे. संगीत क्षेत्रातील अलौकिक स्वरांनी त्यांनी जगाला मोहिनी घातली. त्यांच्या आवाजाने अनेक गाणी अजरामर झाली. भारताच्या गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता दीदींचा 28 सप्टेंबर हा जन्मदिवस. नमस्कार, मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय कलाकार दिनविशेष भाग 272, पावर्ड बाय GoPrack.com. लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर, त्यांची बलवंत संगीत नाटक कंपनी होती. त्यांनी संगीत सौभद्र नाटक बसवलं होतं. या नाटकात नारदाची भूमिका करणारा नट अचानक आजारी पडला. त्यावेळी प्रश्न उभा राहिला असता दीनानाथांची थोरली मुलगी 8-10 वर्षांची किरकोळ शरीर यष्टीची लता पुढे येऊन म्हणाली, मी होते नारद, मला सर्व संवाद आणि गाणी तोंडपाठ आहेत आणि बाबा, आज मी देखील तुमच्यासारखंच गाण्यांना वन्स मोर घेऊन दाखवणार. चिमुकल्या नारदानं पैजेवर सांगितल्याप्रमाणे वन्स मोर मिळवून दाखवला. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या.